आज आमच्या खारघर शहरामध्ये आमची नगरसेविका मिनल विजय पाटील आणि आमचे नेते विजय भाऊ पाटील यांच्या माध्यमातून जनसेवेसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आमच्या वनिताताई पाटील ज्या मातृशक्तीला ताकद देण्यासाठी काम करतात, या सगळ्यांच्या माध्यमातून आज विविध विषयांचे दाखले आणि योजनांचं वाटप अशा स्वरूपाचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। खरं तर राज्यभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे मोठ्या ताकदीने राबवलं जात आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून हे अभियान तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या माध्यमातून आमच्या गोरगरीब जनतेला दाखल्यांसाठी तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय किंवा कुठल्या महसूलच्या कार्यालयात फेऱ्या मारायला लागू नये आणि एकाच ठिकाणी त्यांना सगळ्या प्रकारचे दाखले उपलब्ध व्हावे, हा हेतू आणि हे ध्येय त्यामध्ये आहे। आणि त्यामुळे 30 पेक्षा जास्त सेवा या थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। त्यासाठी वेगवेगळे स्टॉल लावून त्या ठिकाणी त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे। हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवला जातोय। आज आमच्या खारघरमध्ये या उपक्रमाचा त्या ठिकाणी लाभ अनेकांनी घेतला। आमचे विजय पाटीलजी, मिनलताई यांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यासाठी प्रयत्न केले आणि मी सगळ्या स्टॉलला भेटी दिल्या। प्रत्येक ठिकाणी शेकडो नागरिक हे या ठिकाणी आपले अर्ज त्यांनी दाखल केलेले आहेत। अनेकांना जागेवरती त्या ठिकाणी दाखले मिळतायत। अनेक प्रकारचे ज्येष्ठ नागरिक कार्ड असतील किंवा अन्य एसटी संदर्भातले एसटी प्रवासाचे कार्ड असतील, हे जागेवरती मिळतायत। काही विषय असे आहेत की ज्याला 2-3 दिवसाची प्रक्रिया आहे, त्यामुळे ते रजिस्ट्रेशन आज होईल, दाखले त्यांना 2-3 दिवसांनी मिळतील। पण एकाच ठिकाणी हे सगळं झाल्यामुळे खारघर पासून पनवेल पर्यंत उगाचच दाखल्यांसाठी जाणं येणं, त्यात होणारा त्रास, आमच्या ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास, आमच्या मातृशक्तीला होणारा त्रास, हा त्रास त्या ठिकाणी बिलकुल संपलेला आहे। आणि त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचं कार्य, जनसेवेसाठीचं कार्य हे आमची मिनलताई, विजय भाऊ त्या ठिकाणी करतात, तेव्हा जनतेचे भरभरून आशीर्वाद हे त्यांना तर मिळतातच, पण त्याचबरोबरीने हे आशीर्वाद सरकारला सुद्धा मिळत असतात। शेवटी जनतेच्या मतांमुळे, जनतेच्या आशीर्वादांमुळे आणि जनतेच्या प्रेमामुळे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, हे कायम भान डोक्यात ठेवून काम करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत। त्यामुळे त्यांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहो, यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांनी मागण्याच्या आधी सेल्फ व्हॉलंटियर पद्धतीने त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो। ते येतील, ते अडचणीत आल्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचतील आणि मग आम्ही त्यांना सेवा देऊ, यापेक्षा त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्यासाठी आम्ही आधीच जर कॅम्प केले तर त्यांना एका ठिकाणी याचा लाभ मिळू शकेल, या पवित्र भावनेतून हा कॅम्पचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे मी मिनलताईचं मनापासून अभिनंदन करतो की एक आदर्श नगरसेविका कशी असते, मी जनसेवेसाठी वाहून घेणारी नगरसेविका कशी असते, अशा पद्धतीने तिने कामाला सुरुवात केलेली आहे। आणि त्यामुळे एक युवती तर ती आहेच, पण त्याचबरोबरीनं मी जरी युवा असले, माझं कर्तव्य युवांसाठी काम करणं जरी असलं, तरी ज्येष्ठ नागरिकांप्रती माझी असणारी जबाबदारी, मातृशक्तीला ताकद देण्याची माझी असलेली जबाबदारी, याचं भान हृदयात ठेवून काम करणारी ही कार्यकर्ती आहे। त्यामुळे मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच सेवा कार्य करण्यासाठी आई जगदंबा, आई एकविरा, आई तुळजाभवानी आपल्याला ताकद देव, आपले हात बळकट करो, ही मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो। हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी आमच्या महसूलच्या सगळ्या यंत्रणा, म्हणजे आमचे तहसीलदार असतील, त्यांची सगळी टीम असेल, यांनी जे काही गोष्टी त्या अवेलेबल करून दिल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि विजय पाटीलजी, आपण सेवाभाव मनात ठेवून जे काम करताय, अधिक ताकदीनं आपण हे काम करावं। मिनलताई, आपण काम करावं। वनिताताई, आपण हे काम करत राहा। आपल्याला या शुभेच्छा देतो आणि जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठी भरभरून आहेत, एवढंच सांगतो। आपल्याला खूप खूप शुभेच्छा। तर आजचा कार्यक्रम तहसीलदार कार्यालय पनवेल आणि खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फतून गोखलेच्या मैदानात आज आपण बघतोय इथे आहे। आणि जे शासकीय दाखले आहेत, आता डोमासाईल झालं, जे शाळेच्या मुलांना 11वीत ऍडमिशन घेताना लागतो, किंवा क्रीमी लेअर सर्टिफिकेट झालं, इन्कम सर्टिफिकेट झालं, SIRचं मॅपिंग होतं आपल्याकडे, किंवा आधार कार्ड अपडेट करायचं असेल, तर या सगळ्या शासकीय दाखले जे आहेत ते आपल्या इकडे तहसीलदार कार्यालयामार्फत होतात। आता एवढ्या उन्हात तहसीलदार कार्यालयात जाण्यापेक्षा आपण इथेच हा कॅम्प बसवलेला आहे। तर मी नागरिकांना एवढंच सांगू इच्छिते की आज 12 मे आपल्याकडे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा शासकीय दाखल्याचा कार्यक्रम आहे।
तर ही आपल्याला दिसतात, हे डोमासाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, सिनियर सिटीजन सर्टिफिकेट, आधार रजिस्ट्रेशन, SIR मॅपिंग, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि इन्कमचा दाखला, हे सगळे शासकीय दाखले आपल्याकडे आज 10 ते 5 या दरम्यान काढून मिळतात. ते त्याचं आपण डॉक्युमेंट्स आहेत ते आज इथे जमा करतोय आणि 2 ते 3 दिवसात याचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल आणि त्यानंतर आपल्याला मेसेज येईल किंवा आमच्याकडून कॉल येईल की तुमचे दाखले तयार झालेले आहेत आणि आम्हीच तुम्हाला कळवू की हे तुम्ही दाखले घेऊन जाऊ शकता. एवढंच सांगू इच्छिते. हे श्रेय माझे नाही, पनवेल तहसीलदार सर्व कर्मचाऱ्यांचे खरोखर त्यांचा मी धन्यवाद मानतो. आज त्यांनी एवढा मोठा सपोर्ट दिला तहसीलदार विभागाने, भामरे मॅडम तसेच संपूर्ण तलाठी सावंत यांनी जे सपोर्ट दिला, संपूर्ण तलाठी आले आणि संपूर्ण खारघर विषयांना विश्वास दाखवला. आज खरोखर लोकांना एवढा त्रास होतोय, पनवेलला गेल्यानंतर अनुभव येतोय. आज जे त्यांनी खारघरमध्ये येऊन एवढ्या लोकांचा कॅम्प केला, सर्वांना दाखले, त्याच्यामध्ये डोमेस्टिक सर्टिफिकेट आहे, उत्पन्न दाखला, ज्येष्ठ नागरिक आहे, आधार नोंदणी, मतदान ओळखपत्र, नॉन क्रिमिनल, हे सर्व आहे आणि यासाठी किती लोकांना त्रास होतोय आणि त्यासाठी लोकांना त्यांनी आज खारघरमध्ये दाखल्यासाठी संधी दिली. खरोखर त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. की असंच दरवर्षी जर आम्हाला दिला, लोकांचा त्रास वाचवला तर लोक शासकीयला आभार मानतील आणि असंच काम करत राहा. शासनाने असंच सपोर्ट करावा. मी खारघरच्या राजा वतीने त्यांना विनंती करेन आणि त्यांनी आम्हाला पण सपोर्ट दिला. मी मनापासून त्यांचे धन्यवाद करतो. तसेच आमचे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत माझ्याबरोबर राहिले त्यांचा पण धन्यवाद करतो. तसेच आमचे आमदार विक्रांतदादा इथे येऊन त्यांनी मला सपोर्ट दिला, मी त्यांचा मनापासून धन्यवाद करतो.